हॅलो, हा मी बजरंग हवाल. हॅलो, मी बजरंग हवालदार बोलतोय. साहेब बँकेवर दरोडा पडलाय. कोण पडला? दरोडा. हा, दरोडा पडला तर पडू दे. दरोडा पडला. होय, बिल्ला रंग पळून गेले. पळून गेले? या मायले बिल्ला रंगाच्या करून टाकतो यांची कंप्लेंट. कोण आहे तिकडे? जीप काढा. बिल्ला रंग हित पळापळी करतात काय? तुम्ही दोघं इथून जा. तुम्ही दोघं इथून जा. आणि तुम्ही माझ्या मायला कोणच नाही काय, मला एकट्याला जावं लागणार असं दिसतंय. रंगा बिल्ला. हवालदार बजरंग बडवे यास सब इन्स्पेक्टर म्हणून बढती जाहीर करीत आहोत आणि त्यांनी जे शौर्य दाखवलं त्याबद्दल त्यांना शौर्य पदक बहाल करीत आहोत. या बडवे वर या. मायला बिल्ला आणि रंगाने माझ्या बोटातून रगत काढला. पाणी पाणी. काय अरे ना बोटातून रक्त? दिवसा स्वप्न बघत असणार. पराक्रम शौर्य वगैरे सगळं स्वप्नात, प्रत्यक्षात सगळी बॉम्ब आहे. आणि म्हणे याचा फोटो वर्तमानपत्रात छापून यायला हवा अशी याची इच्छा आहे. अरे देवा देवा. गणपत गणपत, नेहमीप्रमाणे हे सगळं पुसून घे. नेहमीप्रमाणे पुसून घे. आणि ही फाईल साहेबांकडे कोण नेणार आहे? कोण देणार आहे? मी विचारतोय त्याला. तेच मी सांगत होतो, मी नेणार आहे. मी नेऊ काय? तू हा, तू नीट नेणार. हा? मागच्या वेळेला तुला सांगितलं सिन्नरला जा, तर तू जुन्नरला गेला होता. लास्ट टाइमला मिस्टेक झाली ना, अशी मिस्टेक पुन्हा पुन्हा नाही होणार. या हा. टायमाला कुठे जाऊ बोला? सिन्नरला. तुझी काय सासूरवाडी आहे काय सिन्नरला? माझं अजून लगीनच झालेलं नाही. ही फाईल साहेबांकडे नेऊन दे. आणि अरे जा बाबा. आणि काय? जा ना. जातो ना. ऐक. अरे देवा. मला बघितलं की असं काय होतंय कळत नाही. वा वा वा. काय माणूस मिळालाय सरकारला. गणपत, जाधव, शिंदे इकडे या. आता माझ्या हातात फाईल आलेली आहे. गावामध्ये अतिरेकी फिरतायत. खोक्यामध्ये टाइम बॉम्ब ठेवून भर रस्त्यात कुठेही ठेवतायत. तेव्हा सगळ्यांनी सावध राहा. काय पडलं रे खोके? काय काहीतरी आहे याच्यात. बांधलेलं खोकं. बघा बघा काय. अरे हे हवा पाहिजे रे. गावामध्ये अतिरेकी फिरतायत. खोक्यामध्ये टाइम बॉम्ब ठेवून भर रस्त्यात कुठेही ठेवतायत. काय भानगड आहे हवालदार साहेब? टाइम बॉम्ब आहे. काय? नुसता हात लावला तरी स्फोट होतोय. कोणातरी अतिरेक्याचं काम आहे. मग तुम्ही कसं काय हात लावताय? फोन वर करून विचारतो काय रे? मी पोलीस आहे. पोलिसाला कुठे हात लावायची परमिशन असते? कंप्लेंट. बरोबर आहे बरोबर आहे. टाइम बॉम्ब तर भेटला. आता अतिरेकी भेटला पाहिजे की लगेच फेफरात फुटू.
तुझं काय खोकं अतिरेकी आहेस काय? लोकांना मारायचा विचार आहे काय? कम्प्लेट काय डांबीस माणूस आहे बघा. मुख्याचं सोंग घेतो आता. हा नींद धरून ये. चाल साहेबाकडे चाल. उचल उचल ये उचलू. तू उचलला पाहिजे. थांब जरा. बॉम्बे फुटला तर तुझे काय माझे पण वांदे होतील. फाईलदार चल. कोकर रस्त्यावर सापडलं. या टाइम बॉम्ब आहे. या टाइम बॉम्ब आहे. कोण आहे? काय झालं? काय झालं? एक कोकर रस्त्यावर सापडलं. मी काय करू? हा माणूस घेऊन चालला होता. असू दे. टाइम बॉम्ब आहे. काय? टाइम बॉम्ब. टाइम बॉम्ब. टाइम बॉम्ब फुटला तर तुमचे आणि माझे वांदे होतील दोघांचे. चाल चाल. घड्याळ मिळणार नाही. वाटेल त्याला देत नाही मी. सांग त्याला. घड्याळ मागतो अरे तोंड वर करून. साहेबांना घड्याळ कसं मिळालं माहितीये? वरच्यावर 4 लोकांना टोप्या घातल्या तेव्हा फायनल इकडं कळत नाही काय नाही. उगाच टाइम बॉम्ब आहे. टाइम बॉम्ब मोडला वाटतं. हे घड्याळ आहे. काय करतोस तिकडे? तुम्ही काय शोधायला खाली आले म्हणून बघायला मी खाली आलो. मी फाईल शोधतोय केव्हाची. असं होय. मला वाटलं कसला आवाज झाला म्हणून तुम्ही घाबरून खाली नाही आले. नाही, घाबरलो नाही. काय पण आवाज कसला झाला रे? आवाज कोणाला माहिती हा बाहेर क्रिकेट मॅच जिंकली म्हणून ते फटाके फोडले त्याचा आवाज झाला. तुम्ही उगाच घाबरले. हा काळू पकरे दरोडेखोर किंमत 50,000 रुपये. हा खुनी पक्या लकडे 25,000 रुपये. हा दत्ता तटकर 20,000 रुपये. हा स्मगलर राजन 1,00,000 रुपये. हे झाले सगळे डोंबवलीच्या खोड्यातले दरोडेखोर. आता हे डोंबवलीचे हेमंत चित्रे 50,000. एनजी विरा 50,000. तुला सांगतो या फाईलीत जवळजवळ 50-60 लाखाचा माल आहे. हे पैसे एकदा मिळू देत मग बघ तुला कुठे नेऊन ठेवतो ते. काय करतोस तू? एवढं दरोडेखोरांना पकडण्याचं धाडस करतोस आणि माझ्या प्रेमासाठी तू छोटस धाडस करणार नाही? अगं तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे. कड्यावरनं उडी मारायला सांग आता मारतो. समुद्रात उडी मारायला सांग आता मारतो. यावनं नाही का आता उडी मारली पण तुझ्या बापाला भेटायला सांगू नको ग. अरे त्यात काय अवघड आहे? हे बघ मी सांगते तसं कर. काय? सरळ जायचं, वडिलांना भेटायचं आणि त्यांना सांगायचं माझं तुमच्या बेबीवर प्रेम आहे शाबास. आणि मला तिच्याशी लगीन करायचंय. मग ते लगेच गोळी घालती. बस. मग मी खलास. मग तू पांढऱ्या कपड्याने फिरायला मोकळी. अगं तुझे वडील मिलिटरीत होते ना? अरे ते मिलिटरीत होते मास्तर होते. हा म्हणजे बंदूक कशी चालवायची हे शिकवायला होते. अशी बंदूक द्यायची. काय चांगली आहे. दरोडेखोर टाकू यात नक्कीच सापडणार. आईला बसल्या बसल्या 50,000 रुपये मिळाले. हा सापडला. शेम टू शेम. कहा भाग के जाएगा. सापडला. मैं तुझे छोडूंगा नाही ठाकूर. कोण आहेस? बाजूला कर. कोण आहेस? मी कोण आहेस तू? बार्शीकर. बेबी बेबी बेबी. बबन्या? मी बेबीचा बाप. बाप रे बाप. का आला होतास इथे? का आला होतास? तुमच्या मुलीचं माझ्यावर प्रेम आहे. म्हणजे माझंही तिच्यावर प्रेम आहे. हा, बरं मग? मग ती माझ्याशी लग्न करणार आहे. म्हणजे मी काय? पण तिच्याशी लग्न करणार आहे. लग्न? काय असतोस? मी नोकरी करतो कुठे? नोकरी? नोकरी असल्या शुद्र गोष्टी मी करत नाही. मी बिझनेस करतो. बिझनेस? येस. कसला बिझनेस? अहो माझा सगळा बिझनेस मी या फाईल मध्ये बंद करून ठेवलाय. हे बघा हरवलेल्या व पळवलेल्या महिला तरुणी लहान मुलं मुली हे 3-4 लाख रुपये कुठेच गेले नाहीत. बेपत्ता पुरुष आणि वृद्ध ह्याचे 4-5 लाख रुपये कुठेच गेले नाहीत. आता ही तुमची फाईल. दरोडेखोर डाकू कुहिरब्यात कुविख्यात अतिरेकी ह्याचे 30-40 लाख रुपये कुठेच गेले नाहीत. अहो हे सगळे सापडले पाहिजेत. बघा मग पैसाच पैसा. अच्छा अच्छा. मग आपण काय त्यांना शोधण्याचा उद्योग करता? करेक्ट.
बबनराव डिटेक्टिव्ह म्हणतात मला. ह्यातला एक जरी मिळाला ना 15-20 हजार रुपये कुठे गेले नाहीत. तुम्हाला म्हणून सांगतो, पंजाब मध्ये हा धंदा जोरात चालेल. दिवसाला एक अतिरेकी मिळाला ना 25-30 हजार रुपये कुठे गेले नाहीत. बघा बघा, तुम्ही खात्री करून घ्या. बघा बघा बघा. मूर्ख आहात. महामूर्ख. म्हणून तर तुमच्या मुलीशी लग्न करतोय. असल्या गाढवाला जावई करून घेण्यात का मी गाढव नाही. Get out. फायली असं काय करताय? 50-60 लाखाचा माल आहे. अहो मी तुमचा पेपर घेऊन जातो. बाहेर व्हा. 50 हजारचं गिराईक सापडायचं. Get out, I say. थँक्यू सर.